तेव्हा महाराजांची शिक्षा जी आहे चौरंग करण्याची त्याची आठवण येते. आणि मला वाटतं की आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये किंवा जगभरात अशा गोष्टी घडतात. खरंच एवढा राग येतो अशा गोष्टींचा की आपल्या हातात आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त एवढंच इच्छा व्यक्त करू शकतो की पोलिसांनी, सरकारने आणि कोर्टने लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याच्यावर कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे. आणि रोखठोक कारवाई केली की त्याची भीती, त्याचा दबदबा हा कायम दरारा हा अशा व्यक्तींच्या मनात असला पाहिजे जे असे विचार करू शकतात. नाही, कायदे मला वाटतं की काय आहे की अशा गोष्टी घडतात तेव्हा आपल्याला धक्का बसतोच, आपल्याला वाईट वाटतं, क्रोध, आक्रोश, जन आक्रोश हे होणं साहजिकच आहे. परंतु मला वाटतं की सरकार पण आता एक पुढे येऊन काहीतरी योग्य निर्णय लवकरात लवकर, काय अरेस्ट करणं, त्यानंतर कोर्टला नंतर ते डिले होणं, फास्ट ट्रॅक निर्णय जर असतील तर मला वाटतं कुठेतरी याचा दबदबा, याची भीती नक्कीच मनात राहील. चौरंग केलं पाहिजे काय प्रश्न मला कळणार नाही. ते अनुभूती होतेच त्या काळात निर्णय कसे घेतले जातात, पण तो काळ हा काळ वेगळा आहे हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे. आपल्याकडचे नियम वेगळे आहेत, आपले कॉन्स्टिट्यूशन आहे, आपले लिगल बॅकग्राऊंड आहे, आपल्या नियमातच राहून जे काय करायचं ते करावं लागतं. माझं म्हणणं आहे की आपल्याकडे नियम आहेत, आपल्याकडे कोर्ट्स आहेत, पण जेवढ्या लवकरात लवकर याच्यावरती निर्णय होतील तेवढे बरे असतात.